ठीक आहे, बघा लास्ट सेमिस्टरला आपण जो सब्जेक्ट बघितला इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन ईपीजी, हाऊ टू जनरेट इलेक्ट्रिसिटी फ्रॉम डिफरंट सोर्सेस by using different fuels, by using different power plants. आपण वेगवेगळे सोर्सेस यूज करून, वेगवेगळे फ्युएल यूज करून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली by using coal, by using diesel, by using nuclear power plant, by using solar, by using wind. आपण हे सर्व पॉवर प्लांटचे जे काही ओव्हरऑल ऑपरेशन आहे त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे ते आपण ईपीजी या सब्जेक्ट मध्ये बघितलं. आता ही जनरेट झालेली जी इलेक्ट्रिसिटी आहे ती कंझ्युमर एंड पर्यंत, कस्टमर पर्यंत प्रोव्हाइड करण्याचं काम ऍज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून आपल्याला करावं लागतं, राईट. आता आपला हा जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टचं टायटलच आहे इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन. ती जनरेट झालेली जी पॉवर आहे ती कंझ्युमर एंड पर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. तर जो काही ओव्हरऑल पूर्ण जी ग्रीड आहे जनरेट झालेली इलेक्ट्रिसिटी कंझ्युमर एंड पर्यंत पोहोचवण्याचं ते सर्व स्ट्रक्चर, ती ग्रीड आपल्याला ह्या सब्जेक्ट मध्ये बघायची आहे. मग त्यामध्ये येणारे सर्व इक्विपमेंट्स, त्यामध्ये येणारे सर्व ऍसेसरीज, सर्व ऍसेसरीजचं फंक्शन, इक्विपमेंटचं फंक्शन, सर्व ओव्हरऑल स्टडी आपल्याला या सब्जेक्ट मध्ये करायचं आहे. त्यामुळे त्या सब्जेक्टचं टायटलच दिलेलं आहे इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन, राईट. आपला सब्जेक्ट कोर आहे 22,419. सब्जेक्टचं वेटेज जर बघितलं तर आपल्याला या सब्जेक्टला प्रॅक्टिकल नाहीये. पूर्ण जे वेटेज आहे ते तुमचं थेअरीचं वेटेज आहे. 70 मार्क्सचा थेअरी पेपर आहे. त्यानंतर 30 मार्कची तुमची प्रोग्रेसिव्ह असेसमेंट आहे, एंड सेम एक्झाम, राईट. असे ओव्हरऑल तुमचा 100 मार्क्सचा हा सब्जेक्ट आहे. त्यानंतर जर आपण सिलेबस जर बघितला तर तुमचं युनिट नंबर फर्स्ट मध्ये तुमचं युनिट नंबर फर्स्ट आहे बेसिक ऑफ ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन. आता या युनिट मध्ये सर्व जे काही ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशनचे जे बेसिक कन्सेप्ट आहे ते सर्व बेसिक्स आपल्याला ह्या युनिट मध्ये बघायचं आहे. त्यामध्ये जर पॉइंट आपण बघितले तर फर्स्ट पॉइंट आहे तुमचा सिंगल लाईन डायग्राम विथ कॉम्पोनंट ऑफ इलेक्ट्रिकल सप्लाय ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. जी सिंगल लाईन डायग्राम आहे इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीमची ती आपल्याला ड्रॉ करायची आहे. एकदम सिंपल सिंगल लाईन डायग्राम आहे. आपण जर ब्लॉक वाईज जर बघायला जर गेलं, फर्स्टली आपण ब्लॉक डायग्राम बघणार आहे या पॉइंट मध्ये. फर्स्ट ब्लॉक येतो तुमचा जिथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते त्याला आपण म्हणतो जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन. लास्ट ब्लॉक आहे तुमचा कंझ्युमर और लोड सेंटर. त्याच पद्धतीने आपल्याला सिंगल लाईन डायग्राम ड्रॉ करायचे आहे. आपण डिफरंट कॉम्पोनंट जे आपण ग्रीड मध्ये यूज करतो त्याचे सिम्बल्स आपल्याला सर्वांना माहित आहे. फॉर एक्झाम्पल जनरेटर असेल, जनरेटर कोणत्या एंडला असतं, जनरेटिंग स्टेशन मध्ये. तर त्या जनरेटिंग स्टेशन मध्ये जे काही जनरेटर आहे त्या जनरेटरचा सिम्बॉल आपल्याला त्या ठिकाणी ड्रॉ करायचा. त्यानंतर नेक्स्ट कॉम्पोनंट येतो तुमचा ट्रान्सफॉर्मरचा आपल्याला सिम्बॉल माहित आहे, त्या पद्धतीने सिम्बॉल ड्रॉ करायचा. स्टेप अप असेल, स्टेप डाऊन असेल, दोघांचे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आपण आयएसी सब्जेक्ट मध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट तुमचं ट्रान्समिशन सबस्टेशन असेल, सबस्टेशनचा सिम्बॉल ड्रॉ करायचा. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन असेल, डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन मध्ये अगेन तुमचा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असेल, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन त्या ठिकाणी करायचं. आणि लास्ट जर एंड जर बघितलं आपण तर ते आहे तुमचं कंझ्युमर लोड सेंटर, राईट. अशा पद्धतीने आपल्याला ती सिंगल लाईन डायग्राम ड्रॉ करायची आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट जर आपण बघितला तर क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्समिशन लाईन्स, प्रायमरी अँड सेकंडरी ट्रान्समिशन, स्टँडर्ड व्होल्टेज लेवल यूज इन इंडिया, राईट. तर जी काही तुमची ट्रान्समिशन लाईन आहे तिचे दोन क्लासिफिकेशन होतं, एक प्रायमरी ट्रान्समिशन, सेकंड वनचा सेकंडरी
ट्रान्समिशन. जनरेटिंग एंड पासून तर तुमचा ट्रान्समिशन सबस्टेशन पर्यंत जी काही ग्रीड आहे, जी काही सिस्टीम आहे, तिला आपण प्रायमरी ट्रान्समिशन म्हणतो. आणि ट्रान्समिशन सबस्टेशन पासून तर डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन पर्यंत जी काही सिस्टीम आहे, तिला आपण सेकंडरी ट्रान्समिशन म्हणतो. तर हे जे काही दोन टाइप्स आहेत, प्रायमरी ट्रान्समिशन आणि सेकंडरी ट्रान्समिशन, ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर जे काही स्टँडर्ड व्होल्टेज लेवल्स आहेत, जे आपण इंडियामध्ये यूज करतो, जनरली आपण 11 केव्ही म्हणतो, 33 केव्ही म्हणतो, 66 केव्ही म्हणतो, 132 केव्ही म्हणतो. तर ते स्टँडर्ड व्होल्टेज लेवल जे आहे आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्समिशन लाईन बेस्ड ऑन व्होल्टेज लेवल, लेंथ अँड ऑदर्स. आता बेस्ड ऑन जर व्होल्टेज लेवल जर बघितलं तर त्यामध्ये लो व्होल्टेज, मिडियम व्होल्टेज, हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन असे 3 टाइप्स पडतात. त्यानंतर तुमची लेंथ नुसार जर आपण बघितलं तर लेंथ नुसार शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, मिडियम ट्रान्समिशन लाईन, लॉंग ट्रान्समिशन लाईन, एक्स्ट्रा लॉंग ट्रान्समिशन लाईन अशा पद्धतीचे टाइप्स असतात. ऑदर मध्ये अकॉर्डिंग टू द कन्स्ट्रक्शन, ओव्हरहेड आणि अंडरग्राऊंड अशा पद्धतीचे टाइप्स असतात. ते टाइप्स आपल्याला त्या पॉइंट मध्ये बघायचे आहे. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हाय व्होल्टेज फॉर पॉवर ट्रान्समिशन. आपण जे हाय व्होल्टेज ट्रान्समिशन जे यूज करतो पॉवर ट्रान्समिशन साठी, तर ते काय यूज करतो? आपण लो व्होल्टेज ट्रान्समिशन काय यूज नाही करत? तर त्याच्या मागचे जे काही रिझन्स आहे, जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे हाय व्होल्टेज ट्रान्समिशन यूज करण्याचं, तर ते आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स या पॉइंट मध्ये बघायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ इलेक्ट्रिकल सप्लाय ट्रान्समिशन सिस्टीम 110 केव्ही, 110 केव्ही, 220 केव्ही, 400 केव्ही. जे काही कन्स्ट्रक्शन्स आहे सप्लाय सिस्टीमचे अकॉर्डिंग टू द व्होल्टेज 110 केव्ही, 220 केव्ही, 400 केव्ही साठी, तर ज्या मेथड्स आपण जे यूज करतो त्या मेथड्स आपल्याला त्या ठिकाणी बघायच्या आहे. त्यानंतर मेथड कन्स्ट्रक्शन ऑफ इलेक्ट्रिकल सप्लाय डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. ज्या पद्धतीने आपण ट्रान्समिशन सिस्टीमचे बघणार आहोत त्याच पद्धतीने डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचे सुद्धा ज्या काही मेथड्स आहे 220 केव्ही साठी, 400 केव्ही, 220 व्होल्ट साठी, 400 व्होल्ट साठी, 11 केव्ही साठी, 33 केव्ही साठी, राईट. तर हे आहे तुमचं युनिट नंबर फर्स्ट. त्यानंतर युनिट नंबर सेकंड ट्रान्समिशन लाईन पॅरामीटर अँड परफॉर्मन्स. तर त्या पॅरामीटर्स मध्ये 3 टाइपचे पॅरामीटर आहे, आर, एल अँड सी. concept of R, L and C of line parameters, types of lines. तर हे 3 जे पॅरामीटर्स आहे ते पॅरामीटर्स आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर परफॉर्मन्स ऑफ शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. ते परफॉर्मन्स आपण कशा बेसिसवर ठरवणार? तर आपण त्या शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची इफिशियन्सी फाइंड आउट करणार, रेग्युलेशन, त्यानंतर त्याचे एक डेरिव्हेशन आहे, त्यावरून आपण पॉवर फॅक्टर फाइंड आउट करणार आहे, आणि लास्टला हे सर्व पॅरामीटर्स फाइंड आउट झाल्यानंतर आपल्याला एक व्हेक्टर डायग्राम ड्रॉ करायची आहे. सेम ट्रान्समिशन शॉर्ट ट्रान्समिशन लाईन साठी, मिडियम ट्रान्समिशन लाईन साठी सुद्धा. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा ट्रान्समिशन ऑफ कंडक्टर अँड इट्स नेसेसिटी. कंडक्टरचे जे काही ट्रान्सपोजिशन करतो, आपले जे काही फेज आहे आर फेज, वाय फेज, तर ते फेज आपण ट्रान्सपोर्ट करतो. तर ते ट्रान्सपोजिशन कशासाठी करतो, त्याचं रिझन काय किंवा त्याची गरज काय, ते सर्व पॉइंट्स आपल्याला यामध्ये बघायचे आहे. ट्रान्सपोजिशन ऑफ कंडक्टर अँड इट्स नेसेसिटी, त्याची गरज का, राईट. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे स्किन इफेक्ट अँड प्रॉक्सिमेट इफेक्ट. आता स्किन इफेक्ट काय आणि प्रॉक्सिमेट इफेक्ट काय? आपण ओव्हरहेड कंडक्टर जर बघितलं तर ते कंडक्टर ओपन असतं, त्यावरती कोणत्या प्रकारचे इन्सुलेटर नसतं. तर त्या ओव्हरहेड कंडक्टर मध्ये जे काही त्यावरती जे काही इफेक्ट होता ते 2 प्रकारचे इफेक्ट असतात. एक असं स्किन इफेक्ट आणि एक असतो प्रॉक्सिमेट इफेक्ट. तर व्हॉट इज मीन बाय स्किन इफेक्ट, व्हॉट इज मीन बाय प्रॉक्सिमेट इफेक्ट, तर ते आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. त्यानंतर हे आहे तुमचं युनिट नंबर सेकंड. त्यानंतर युनिट नंबर थर्ड आहे तुमचं एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन, ज्याला आपण EHVAC म्हणतो, एक्स्ट्रा हाय व्होल्टेज AC ट्रान्समिशन. आणि दुसरं आहे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज DC ट्रान्समिशन, राईट. आता एक्स्ट्रा हाय व्होल्टेज AC ट्रान्समिशन म्हणजे आपल्याला सिंगल लाईन डायग्राम ड्रॉ करायची आहे. जनरली जे काही
आपण जनरेशन करतो ते असं एसी जनरेशन. आपण जी पॉवर जनरेट करतो, इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो ती असते इन द फॉर्म ऑफ एसी. आपण बाय युझिंग एसी ऍज वेल एज बाय युझिंग डीसी ट्रान्समिशन सिस्टमने जी पॉवर कन्झ्युमर एंड पर्यंत पोहोचू शकतो. तर ते दोघांसाठी HVAC साठी पण आणि HVDC साठी पण आपल्याला जी काही सिंगल लाईन डायग्राम आहे ती ड्रॉ करायची आहे. सिंगल लाईन डायग्राम दोघांच्या सिंपल आहे. जर आपण HVAC ची सिंगल लाईन डायग्राम जर बघितली तर त्यामध्ये फर्स्ट पॅरामीटर फर्स्ट कॉम्पोनंट येतो तुमचं जनरेटर. जनरेटर काय करतं, 3 फेज AC सप्लाय जनरेट करतो. त्यानंतर ती जनरेट झाली इलेक्ट्रिसिटी तुमच्या स्टेप अप ट्रान्सफॉर्मर कडे. सपोज 11 के आपण जनरेशन केलं, ती बाय युझिंग स्टेप अप ट्रान्सफॉर्मर ती आपण स्टेप अप केली 33 kV. ती अगेन जाते तुमच्या ट्रान्समिशन सबस्टेशन जवळ. तिथे तुमची ती 33 kV अगेन आपण स्टेप अप केली 66 kV पर्यंत. 66 kV आपण जाते तुमच्या डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन पर्यंत. त्या डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन मध्ये काय असतं तुमचं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. त्यामध्ये ती 66 kV जी काही जनरेट झालेली किंवा ट्रान्सफर झाली जी इलेक्ट्रिसिटी आहे ती अगेन आपण स्टेप डाऊन करतो अप टू 33 kV अप टू 11 kV. त्यानंतर आपल्या कन्झ्युमर एंड पर्यंत जे काय आपण ज्याला डिस्ट्रीब्युशन बोर्ड म्हणतो, DP म्हणतो, नियर टू द लोड सेंटर, त्यावरती अजून एक ट्रान्सफॉर्मर असतो. तर ती 11 kV आपण अकॉर्डिंग टू द कन्झ्युमर रिक्वायरमेंट, जर इंडस्ट्री असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 440 व्होल्ट कन्झ्युमरला द्यावं लागते. मग ती 11 kV आपण 440 व्होल्ट स्टेप डाऊन करतो बाय युझिंग स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. इफ consumer is a domestic consumer, residential consumer, they have requirement of single phase supply, then ती जी काही 11 kV आहे ती आपण 230 व्होल्ट पर्यंत स्टेप डाऊन करतो बाय युझिंग स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. राईट, ही झाली तुमची HVAC ट्रान्समिशन सिस्टमची सिंगल लाईन डायग्राम. बट इन केस ऑफ HVDC ट्रान्समिशन सिस्टीम सिंगल लाईन डायग्राम आपण जर बघायला गेलो तर आपल्याला जनरेट होते AC सप्लाय आणि ती ट्रान्समिट करायची आपल्याला DC. तर आपल्याकडे दोन मेन कंपोनेंट्स आहे, एक आहे कन्व्हर्टर आणि एक आहे तुमचा इन्व्हर्टर. राईट, तर कन्व्हर्टर आणि इन्व्हर्टर, तुमचं इन्व्हर्टर जो आहे रेक्टिफायर आणि इन्व्हर्टर, तुमचा जो इन्व्हर्टर आहे तो काय करतो तुमचा DC टू AC सप्लाय तुमचा कन्वर्ट करतो आणि तुमचा जो रेक्टिफायर आहे तो काय करतो AC टू DC करतो. राईट, मग ऍट द एंड ऑफ जनरेटिंग सिस्टीम आपल्याला ट्रान्समिशन जर DC करायचे असेल तर जनरेट झालेला AC सप्लाय आपल्याला काय करावं लागेल, ऑब्विसली तो DC मध्ये कन्वर्ट करावा लागेल. तर बाय युझिंग रेक्टिफायर आपण तो काय करतो, बाय युझिंग कन्व्हर्टर आपण तो काय करतो, तो AC जो जनरेट झालेला सप्लाय आहे तो आपण कन्व्हर्टरने तो आपण DC मध्ये कन्वर्ट करतो. अगेन कन्झ्युमर एंडला आपल्याला तो सप्लाय AC मध्ये कन्वर्ट करावा लागतो, त्या ठिकाणी आपल्याला लागेल इन्व्हर्टर. राईट, मग सिंगल लाईन डायग्राम जर ड्रॉ करायची झाली तर सिंपल आहे. जनरेटिंग स्टेशन मध्ये एक जनरेटरचा सिम्बॉल ड्रॉ करायचा, AC पॉवर जनरेट झाली, त्यानंतर ती आपल्याला DC मध्ये कन्वर्ट करायची आहे तर आपल्याला तिथे कन्व्हर्टर लागेल. तिथे कन्व्हर्टरचा एक ब्लॉक काढायचा, ती जनरेट झालेली AC आपण DC मध्ये कन्वर्ट केली. त्यानंतर बाय युझिंग DC ट्रान्समिशन ती आपण ट्रान्समिट केली टू द कन्झ्युमर एंड. कन्झ्युमर एंडला आपल्याला AC रिक्वायरमेंट असते, परत त्या ठिकाणी इन्व्हर्टरचा ब्लॉक ड्रॉ करायचा. ती DC ट्रान्समिशन झालेली पॉवर आपण AC मध्ये अगेन कन्वर्ट करणार आणि कन्झ्युमरला प्रोव्हाइड करणार. ही झाली तुमची HVDC ची सिंगल लाईन डायग्राम. थोडस डोक्यावरून जात असेल, पण ज्यावेळेस आपण ऍक्च्युली सिंगल लाईन डायग्राम ज्यावेळेस आपण ड्रॉ करू त्यावेळेस ते समजेल तुम्हाला. आता फक्त समजून घ्या, ठीक आहे. ही झाली तुमची HVAC आणि HVDC ट्रान्समिशन लाईनची सिंगल लाईन. त्यानंतर त्यामध्ये युज होणारे कंपोनेंट्स, ऍडव्हान्टेजेस, HVDC ट्रान्समिशन सिस्टमचे ऍडव्हान्टेजेस, लिमिटेशन, त्याचे ऍप्लिकेशन, लेआउट ऑफ मोनोपोलर, बायपोलर आणि होमोपोलर ट्रान्समिशन लाईन. त्यानंतर लाईन्स इन इंडिया, डिफरंट HVDC ज्या लाईन्स आहे इंडियामध्ये त्या आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा कम्पॅरेटिव्ह पॉईंट आहे. HVAC आणि HVDC ट्रान्समिशन लाईनचे फीचर्स आपल्याला बघायचे आहे. ऍज कम्पेअर टू HVAC आपण दोन्ही सिस्टीमचे ट्रान्समिशन सिस्टीमचे HVAC आणि HVDC चे फीचर्स या पॉईंट मध्ये बघणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा
नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा फ्लेक्झिबल एसी ट्रान्समिशन, इट्स फीचर्स अँड फॅक्ट्स कंट्रोलर. आता हे फॅक्ट जे कंट्रोलर आहे किंवा जी फ्लेक्झिबल एसी ट्रान्समिशन सिस्टीम आहे तिचे आपल्याला फीचर्स बघायचे आहे आणि त्यामुळे त्याचा पुढचाच पॉइंट आहे फॅक्ट्स कंट्रोलर. जे काही रिॲक्टिव्ह पॉवर जी ट्रान्समिशन लाईन मध्ये असते त्यामुळे व्होल्टेज फ्लक्च्युएशन होतात. तर ती रिॲक्टिव्ह पॉवर आपल्याला कंट्रोल करण्यासाठी, मिनिमाइज करण्यासाठी हे फॅक्ट्स कंट्रोलर आपल्याला लागतात. तर हे फॅक्ट्स कंट्रोलचे टाइप्स आहे ते आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर न्यू ट्रेंड्स इन वायरलेस ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर. हा पॉईंट नवा आहे थोडासा. जे काही रिसेंट ट्रेंड आहे वायरलेस ट्रान्समिशनची, तर ते आपल्याला त्या ठिकाणी बघायचे आहे. न्यू ट्रेंड्स इन वायरलेस ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर. या न्यू ट्रेंड्स वरती आपण एक गेस्ट लेक्चर सुद्धा अरेंज करणार आहोत. हे झालं तुमचं युनिट नंबर 3. त्यानंतर नेक्स्ट युनिट तुमचं युनिट नंबर 4 एसी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. तुम्ही युनिट नंबर 3 जर बघितलं आणि सेकंड जर बघितलं, युनिट नंबर 2चं टायटल आहे ट्रान्समिशन लाईन पॅरामीटर अँड परफॉर्मन्स. त्यानंतर युनिट नंबर 3 जर बघितलं तर एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन. आणि आता युनिट नंबर 4 जर बघितलं तर ते आहे एसी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. म्हणजे ट्रान्समिशन जेवढे काही आपण कन्सेप्ट आहे ते पहिल्या 3 युनिट मध्ये बघणार आहोत. आणि युनिट नंबर 4, युनिट नंबर 5 मध्ये आपण डिस्ट्रीब्युशन सिस्टीम बघणार आहोत. तर युनिट नंबर 4 मध्ये काय आहे? एसी डिस्ट्रीब्युशन components, classification requirement of an ideal distribution system, primary secondary distribution system. जे काही कॉम्पोनंट्स आपण डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मध्ये यूज करतो ते सर्व कॉम्पोनंट्स आपल्याला बघायचे आहे. मग त्यामध्ये तुमचे कंडक्टर्स असतील, ट्रान्समिशन टॉवर असतील, डिस्ट्रीब्युशन टॉवर्स असतील, सर्किट ब्रेकर्स असतील, आयसोलेटर असतील, कंडक्टर्स असतील, केबल्स असतील, हे सर्व आपल्याला याच्यात बघायचे आहे. त्यानंतर त्याचे टाइप्स आहे अकॉर्डिंग टू द कन्स्ट्रक्शन, अकॉर्डिंग टू द व्होल्टेज, अकॉर्डिंग टू द लेंथ. सेम टाइप आहे. लो व्होल्टेज, मीडियम व्होल्टेज, हाय व्होल्टेज, शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, मीडियम ट्रान्समिशन लाईन, लॉंग ट्रान्समिशन लाईन, लॉंग डिस्ट्रीब्युशन लाईन. त्यानंतर प्रायमरी आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. ज्या पद्धतीने आपण प्रायमरी आणि सेकंडरी ट्रान्समिशन सिस्टीम बघितली त्याच पद्धतीने प्रायमरी आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आपल्याला त्या ठिकाणी बघायची आहे. त्यानंतर फीडर आणि डिस्ट्रीब्युटर. आता ही फीडर आणि डिस्ट्रीब्युटर कुठं असतं तुमचे? तर हे असतं तुमच्या सबस्टेशनला, डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन, राईट. तर ह्या डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन मध्ये जे फीडर्स आहे त्या फीडरचं आणि डिस्ट्रीब्युटरचं फंक्शन काय किंवा फीडर आणि डिस्ट्रीब्युटर म्हणजे काय तर ते आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे टाइप्स ऑफ डिस्ट्रीब्युशन स्कीम, रेडियल, रिंग, ग्रिड आणि त्याचे लेआउट. ह्या डिस्ट्रीब्युशन सिस्टीमच्या टाइप्स आहे ते आपल्याला जे काही डिफरंट 3 टाइप्स आहेत ते टाइप्स आपल्याला बघायचे, त्यांचे लेआउट्स बघायचे. त्यानंतर ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस आणि ऍप्लिकेशन. तर जनरली आपण जे आता यूज करतोय एमएससीबी जे आपल्या कंझ्युमरसाठी आपण जी काही सिस्टीम यूज करतो डिस्ट्रीब्युशन सिस्टीम ते आता रिंग टाइप आहे, राईट. तर रेडियल सिस्टीम काय आहे, ग्रिड सिस्टीम काय आहे ते आपल्याला बघायचं. त्यानंतर व्होल्टेज ड्रॉप, सेंडिंग एंड अँड रिसिव्हिंग एंड. सेंडिंग एंड म्हणजे काय? जिथून इलेक्ट्रिसिटी सेंड केली जाते म्हणजे कोणतं? तर तुमचं जनरेटिंग स्टेशन ते आहे तुमचं सेंडिंग एंड. रिसिव्हिंग एंड म्हणजे काय? कंझ्युमर, लोड सेंटर, जिथे इलेक्ट्रिसिटी रिसिव्ह होते तर ते आहे तुमचं रिसिव्हिंग एंड. सेंडिंग एंड आणि रिसिव्हिंग एंड दोन कन्सेप्ट लक्षात राहते. सेंडिंग एंड म्हणजे जिथून इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर केली जाते, सेंड केली जाते, त्याला तुमचं सेंडिंग एंड म्हणजे जनरेटिंग स्टेशन. आणि जिथे इलेक्ट्रिसिटी रिसिव्ह केली जाते, कंझ्युमर आहे, लोड सेंटर, तर ते आहे तुमचं रिसिव्हिंग एंड. तर ते दोन्ही कन्सेप्ट बघायचे आहे, सेंडिंग एंड व्होल्टेज आणि रिसिव्हिंग एंड व्होल्टेज, राईट. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन. तर डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनचे टाइप्स आहे इनडोअर सबस्टेशन आणि आउटडोअर सबस्टेशन, ते आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर साईट सिलेक्शन. सबस्टेशन आपण लोकेट करत असताना ज्या पद्धतीने आपण पॉवर प्लॅन्ट बघितले, पॉवर प्लॅन्ट मध्ये सपोज थर्मल पॉवर प्लॅन्ट असेल, न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट असेल, तर पॉवर प्लॅन्ट इन्स्टॉल करत असताना आपण जे साईट सिलेक्शन फॅक्टर्स आपण बघत होतो सेम साईट सिलेक्शन फॅक्टर्स सुद्धा आपल्याला सबस्टेशन साठी बघायचे आहे. तर ते साईट सिलेक्शन फॅक्टर्स आहे. त्यानंतर ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस आणि ऍप्लिकेशन.
दोन्ही सबस्टेशन इनडोअर आणि आउटडोअर सबस्टेशनचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस आणि ऍप्लिकेशन आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा सिंगल लाईन डायग्राम ऑफ 33/11 केव्ही सबस्टेशन. 33/11 केव्ही सबस्टेशनची सिंगल लाईन डायग्राम आपल्याला ड्रॉ करायची आहे. त्यानंतर 11 kV/400 व्होल्ट सबस्टेशन त्याची लेआउट आपल्याला ड्रॉ करायची आहे. त्यानंतर सिम्बॉल्स, त्या सबस्टेशन मध्ये युज होणारे जे कॉम्पोनंट्स आहे त्या कॉम्पोनंटचा सिम्बॉल, ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल, त्यानंतर सर्किट ब्रेकरचा सिम्बॉल, त्यानंतर कंडक्टरचा सिम्बॉल, त्यानंतर जनरेटरचा सिम्बॉल, कंट्रोल पॅनलचा सिम्बॉल, हे सर्व सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन जे आपण सिंगल लाईन डायग्राम मध्ये ड्रॉ करतो तर ते सिम्बॉल. त्यानंतर फंक्शन ऑफ देअर कॉम्पोनंट्स, जे सपोज एखादा सेक्शन जर ग्रीड वरती लाईन वरती जर फॉल्ट ऑकर झालेला असेल तर आयसोलेटर सेक्शन आहे तो आपण आयसोलेट करतो, डिस्कनेक्ट करतो फ्रॉम द हेल्दी सेक्शन. जो चांगला सेक्शन आहे, रनिंग सेक्शन आहे, त्यापासून फॉल्टी सेक्शन काय करतो आपण आयसोलेट करतो. ते झालं तुमचं आयसोलेटरचं फंक्शन. फॉर एक्झाम्पल सर्किट ब्रेकर काय फंक्शन आहे, टू ब्रेक द सर्किट. म्हणजे इन केस जर फॉल्ट जर ऑकर झाला तर ते फॉल्ट ऑकर झाल्यानंतर सिस्टीम काय करतो, तो डिस्कनेक्ट करतो ऑटोमॅटिकली. तर त्याला म्हणतो आपण सर्किट ब्रेकर. त्यानंतर सपोज लाइटिंग अरेस्टरचं काय फंक्शन आहे, टू अरेस्ट द लाइटनिंग स्ट्रोक. लाइटनिंग स्ट्रोक म्हणजे काय, वीज जर सबस्टेशन वरती जर पडली तर त्या ठिकाणी लाइटिंग अरेस्टरची अरेंजमेंट असते. तर ती लाइटिंग अरेस्टर काय करतो, तो जो काय लाइटिंग स्ट्रोक आहे तो ऍब्झॉर्ब करतो आणि तो थ्रू अ ग्राउंड करतो. तर त्यामुळे जे काही धोका आहे किंवा जो ऍक्सिडेंट होणार आहे तर तो टळला जातो. तर ते फंक्शन आहे तुमचं लाइटनिंग अरेस्टरचं. त्यानंतर तुमचं युनिट नंबर 5 कॉम्पोनंट ऑफ ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लाईन. जे काही कॉम्पोनंट्स आपण यूज करतो ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लाईन मध्ये, ते कॉम्पोनंट्स आपल्याला बघायचे आहे. ओव्हरहेड कंडक्टरचे डिफरंट टाइप्स आहेत, ते टाइप्स आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर त्यासाठी कंडक्टर बनवण्यासाठी कोणकोणतं मटेरियल यूज करतो आपण ते बघायचं आहे. व्हॉट इज मीन बाय सॅक म्हणजे काय, तर दोन पोल जे काही ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन पोल असतात, दोन पोल मधलं जे काही डिस्टन्स असतं त्या डिस्टन्सला आपण म्हणतो पोल स्पॅन. काय म्हणतो, पोल स्पॅन. दोन पोल मधल्या डिस्टन्सला म्हणतो आपण पोल स्पॅन. आणि त्यांच्या मिडल जो पॉइंट आहे, सेंटर पॉइंट, जो आपण कंडक्टरचा झोल ज्याला म्हणतो, कंडक्टर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर पॅराबोलिक शेप मध्ये असतं कंडक्टर. असं थ्रूआउट दोन्ही टॉवर वरती किंवा दोन्ही पोल वरती स्ट्रेट नसतं, त्यामध्ये झोल पडलेला असतो. त्या झोलला आपण म्हणतो सॅक, राईट. तर ती सॅक कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे. त्यानंतर लाईन सपोर्टर्स, लाईन्स. यस, ते डिस्टन्स बिटवीन टू पोल्स काय सांगितलं, पोल स्पॅन, SPAN, पोल स्पॅन. दोन पोल मधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो पोल स्पॅन, लक्षात घ्या. तर तो पोल स्पॅन सुद्धा आपल्याला स्टँडर्ड ठरवून दिलेला आहे. तो पोल स्पॅन तेवढा स्टँडर्ड आपल्याला मेंटेन करावा लागतो. जास्त डिस्टन्स दोन पोल मधनं चालत नाही. पोल मधलं डिस्टन्स वाढवलं तर सॅग इन्क्रीज होतो. लक्षात घ्या, सॅग म्हणजे कंडक्टरचा जो झोल पडतो, आपल्या भाषेत जर सांगायचं झालं तर त्या झोलला आपण टेक्निकल भाषेत सॅग म्हणतो. तर जर डिस्टन्स जर वाढवलं दोन पोल मधलं सॅग इन्क्रीज होतो. तर जे काही पोल स्पॅन आहे तो आपल्याला मेंटेन ठेवावा लागतो, राईट. तर ते एक कन्सेप्ट आपल्याला त्या ठिकाणी बघायची. त्यानंतर लाईन सपोर्टर्स. अशा काही जर तुम्हाला जर काही क्युरीज असतील तर माईक अनम्यूट करून विचारलं तरी चालत जाईल, म्हणजे मला पण समजेल, तर तुम्हाला समजतंय. ठीक आहे. त्यानंतर लाईन सपोर्टर्स. तर लाईन सपोर्टर म्हणजे कोणकोणते, आपण ट्रान्समिशन टॉवर बघितलेले असतील, मोठे मोठे टॉवर्स असतात, त्याला म्हणतो आपण लाईन सपोर्टर. किंवा पोल असतील, सिमेंट कॉन्क्रीटचे जे पोल असतात किंवा स्टीलचे पोल असतात, त्याला आपण हे सर्व जे स्ट्रक्चर आपण ज्याच्यावरती कंडक्टर इन्स्टॉल करतो, कंडक्टर रन करतो, तर त्या सिस्टीमला आपण म्हणतो लाईन सपोर्टर्स, राईट. त्यानंतर लाईन इन्सुलेटरची डिफरंट टाइप्स आहे. तुम्ही जर टॉवर किंवा पोल जर ऑब्झर्व केले
त्यावरती डिक्स टाईपचे चिनी मातीचे पोर्सिलिनचे तुम्हाला डिक्स दिसतील. ते डिक्स म्हणजे काय, तुमचे इन्सुलेटर. लक्षात राहू द्या. तर ते इन्सुलेटरचे टाइप्स आहे, ते मटेरियल कोणतं असतं, इन्सुलेटरचं फंक्शन काय आहे, ते सर्व आपल्याला त्या लाईन इन्सुलेटर मध्ये बघायचं आहे. त्यानंतर लास्ट पॉइंट आहे युनिट नंबर 5 मध्ये, तो आहे तुमचा अंडरग्राउंड केबल रिक्वायरमेंट. अंडरग्राउंड केबलची रिक्वायरमेंट का, ज्या ठिकाणी ओव्हरहेड ट्रान्समिशन सिस्टीम आपल्याला पॉसिबल नाहीये इन्स्टॉल करणं, अशा ठिकाणी आपण अंडरग्राउंड सिस्टीम जनरली यूज करतो असतो. तुम्ही हायटेक सिटी मध्ये जर बघितलं, मुंबई झालं, दिल्ली झालं, पुणे झालं, तर त्या सिटीमध्ये जिथे पॉप्युलेटेड एरिया जास्त आहे, पॉप्युलेशन जास्त आहे, स्ट्रक्चर्स जास्त आहे, अशा केसमध्ये आपल्याला ओव्हरहेड ट्रान्समिशन करणं पॉसिबल नाहीये. तर मग सेफ्टी पर्पज किंवा आपल्याला ओव्हरहेड सिस्टीम तिथे इन्स्टॉल करणं जर पॉसिबल नसेल, तर अशा केसमध्ये आपण अंडरग्राउंड केबल्स त्या ठिकाणी यूज करत असतो. तुम्ही जर मुंबईमध्ये गेलं तर तुम्हाला ओव्हरहेड लाईन किंवा ओव्हरहेड टॉवर्स भरपूर कमी दिसतील, तर तिथे अंडरग्राउंड केबल्स त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशनसाठी आपण यूज करत असतो, राईट. त्यानंतर केबल लेईंग म्हणजे ज्यावेळेस आपण अंडरग्राउंड केबल टाकतो, तर त्या टाकण्याच्या किंवा त्या इन्स्टॉल करण्याच्या काही मेथड्स आहे, त्याला आपण केबल लेईंग म्हणतो. लेईंग म्हणजे केबल आथरणे. तर ते केबल आपण ज्यावेळेस अंडरग्राउंड टाकतो, तर त्याच्या काही मेथड्स आहेत ते आपल्याला बघायच्या आहे. असा ओव्हरऑल तुमचा ह्या ईपीटीचा सिलेबस आहे. नेक्स्ट लेक्चर पासून आपण जे काही वेटेज आहे युनिटचं ते बघू आणि डायरेक्टली आपण सिलेबसला सुरुवात करू. मायक्रो प्रोजेक्टचं डिस्कशन आपण नेक्स्ट लेक्चरला करू. त्यानंतर युनिट वाईज जे वेटेज दिलेलं आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू आणि डायरेक्टली आपण सिलेबसला युनिट नंबर 1 आपण स्टार्ट करू. ठीक आहे. ओके सर. ओव्हरऑल फक्त आज तुम्हाला सब्जेक्ट मध्ये काय काय कन्सेप्ट आहे